शतकात इस्लामचा प्रसार झाला, त्यानंतर मंगोल, पार्शियन आणि इतर साम्राज्यांनी बामियानला लुटलं. तरीही या बुद्ध मूर्ती शेकडो वर्ष अजिंक्य उभ्या राहिल्या, जणू त्या इतिहासाला आव्हान देत होत्या. त्यांच्या शांत चेहऱ्यांनी प्रत्येक संकटाला समोर केलं. पण 2001 साली एक भयंकर घटना घडली, जी जग कधीच विसरू शकणार नाही. मार्च 2001 मध्ये तालिबानच्या सत्तेनं या मूर्तींना इस्लामविरोधी ठरवलं. त्यांनी डायनामाइट्स आणि तोफांचा मारा करून 1500 वर्ष जुन्या या मूर्ती उद्ध्वस्त केल्या. बामियान खोऱ्यात धुराचे लोट पसरले आणि मूर्तीच्या जागी फक्त रिकाम्या खड्ड्यांचा सन्नाटा राहिला. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा हा नाश मानवतेच्या सांस्कृतिक इतिहासावर एक क्रूर हल्ला होता. पण का कोणीतरी इतिहासाचा असा नाश केला? काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की तालिबानला या मूर्तीची सांस्कृतिक ताकद आणि त्यांच्याशी जोडलेलं प्राचीन रहस्य सहन झालं नाही. स्थानिक लोक आजही सांगतात की मूर्तीच्या आत लपलेल्या गुप्त खजिन्यांचं रहस्य तालिबानला अस्वस्थ करत होतं. खरं असेल का हे, की हा फक्त एक दंतकथा आहे? पण मित्रांनो, बामियानची कहाणी इथेच संपत नाही. आज बामियान खोरे पुन्हा जागं होतंय. युनेस्को, जपान, जर्मनी आणि इतर देशांमधील तज्ज्ञ मूर्तीच्या पुनर्बांधणीसाठी झटत आहे. 3D लेझर स्कॅनिंग आणि होलोग्राम तंत्रज्ञानाने या मूर्तीची आभासी प्रतिकृती बनवली गेली आहे. रात्रीच्या अंधारात जेव्हा ही होलोग्राम्स प्रोजेक्ट केली जातात, तेव्हा बामियान पुन्हा आपलं प्राचीन वैभव जागवतं. स्थानिक बामियानवासी या मूर्तींना त्यांच्या पूर्वजांचा वारसा मानतात. एक स्थानिक वृद्ध सांगतो, या मूर्ती फक्त दगड नव्हत्या,